धाराशिव जिल्ह्यातील आता भूम तालुक्यामध्ये आपण आहोत। आज चिंचपूर डगे या गावामध्ये शेतांचं नेमकं काय नुकसान झालं आहे, शेतकऱ्यांना नेमकं काय वाटतंय ते जाणून घेऊयात। सध्या द्राक्ष बाग आहे, ही 4 एकरवरची द्राक्ष बाग, ज्यामध्ये शेतकऱ्याला सुमारे 35 ते 40 लाख रुपयाचा मुनाफा झाला असता। ते कशा पद्धतीने वाया गेलेलं आहे हे या ठिकाणी बघतोय। कशा पद्धतीने झाडं किती जोरात प्रवाह असेल पाण्याचा याचा एक अंदाज आपण लावू शकतो। इतकंच नव्हे तर माझ्या बाजूला हे इलेक्ट्रिकचं पोल आहे जे पडलेलं आहे। गेले अनेक दिवसांपासून विद्युत लाईट जी आहे ती गावांमध्ये नाही आहे, विद्युतीचे तार आहेत या ठिकाणी, हे पोल आहेत हे देखील वाहून आलेले आहेत। कशा पद्धतीने हे या ठिकाणी दिसून येत आहे। अर्थातच द्राक्ष बाग आहे ही 4 एकरवरची, लाखोंचं नुकसान झालेलं आहे आणि नुकसानाच्या पलीकडे जाऊन आता हे सगळं पुन्हा एकदा नव्याने उभा करायचंय आणि त्याच्या आधी मात्र हे सगळं काढायचंय। थेट शेतकरी आहेत आपल्यासोबत। दादासाहेब, आपलं काय नाव आहे आणि आता इथून पुढे तुम्ही कसं करणार आहात, सगळ्या गोष्टी कशा सावरणार आहात? माझं नाव अजित डगे आहे। या ठिकाणी तुम्ही बघितलंय माझ्या बागेचं पूर्णच्या पूर्ण 4 एकरचं नुकसान झालंय। 40 लाख रुपये मला ह्याच्यातून मिळाले असते, त्याला आम्ही आमच्या लेकरापेक्षा जास्त सांभाळतो। त्या बागेचं तुम्ही बघा हे किती नुकसान झालंय। हे सगळे अँगल सगळं बागेमध्ये आता 8 दिवसात आमच्या छाटण्या असतात मालाच्या। इतकं मोठं नुकसान झालंय की ती सांगायचं काम नाही। ह्याच्यातून आम्ही कसंच उभं राहू शकत नाहीत। तर ह्याच्याबद्दल तुम्ही शासनाच्या दरबारी काहीतरी आमच्याबद्दल थोडा आवाज उठवावा आणि आम्हाला काहीतरी मदत मिळावा, हीच अपेक्षा आहे आमची या ठिकाणी। अर्थातच या ठिकाणी कोणी शासनाचं आलं होतं का, पाहणी केलेली आहे का किंवा पंचनामा झाला आहे का? नाही, कुणीही तर आमच्याकडे आलेलं नाही अजून। अजिबात इकडं कुणीच आलेलं नाही। रोडवून येतात, रोडवून जातात। मंत्री आलते, त्यांना म्हणलं इथं इथपर्यंत या बघा, तर त्यांना अजिबात इकडं नाही नाही म्हणले, आम्हाला दुसऱ्या गावाला दौरा आहे तिकडे जायचंय। इथं आमच्यापर्यंत कुणीही आलेलं नाही अजून। अच्छा, मंत्री आलेले ते म्हणे पुढे दौरा आहे, ही कधीची घटना आहे आणि कोण होते ते? ते गिरीश महाजन साहेब होते आणि 4 दिवस झालं, 4 दिवसापूर्वी आले ते, 3 दिवसापूर्वी। त्यांना म्हणलं की आम्ही आमच्या द्राक्ष बागेचं किती नुकसान आहे साहेब बघा, इथं येऊन पूर्णच्या पूर्ण आमचं 4 एकर बागेचं सगळं नुकसान झालंय। तर त्यांना म्हणले नाही, आम्हाला पुढे दौरे तिकडे जाणार आहेत आम्ही। तर नाही आले ते पुढे, तिथून ते रस्ता खचलेला होता। तुम्ही आता गाडी आणली साहेब तिथं, त्या रस्त्यावरून त्यांना गाडी इकडे आणायला नकोशी वाटली। आपल्यासोबत अजून देखील शेतकरी आहेत, त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात। दादा, द्राक्ष बाग होती आपली, नुकसान झालेलं आहे, काय सांगाल? द्राक्ष बागेचं भरपूर नुकसान झालंय सर। आम्ही ह्यातून सावरू शकत नाहीत। उद्या खायची पंचायत आहे, हे ज्यावर उदरनिर्वाह होता आमचा, ही जर संपलं तर उद्या काय करायचं? लोकांची देणी पाणी कर्ज करून ठेवलेले, हे कर्ज करून ठेवलेलं उद्या जर नाही उत्पन्न आमच्या पदरात पडलं तर उद्याच्या लेकरांची शिक्षण कशी करायची, जगायचं कसं? सगळ्याच गोष्टीचा मोठा प्रश्न झाला साहेब। ह्यात काहीच करू शकत नाही, हातबल झाल्यासारखं झालंय आमचं सगळं। अर्थातच दादा, तुम्ही द्राक्ष बागेंकडे बघा, हे ज्या पद्धतीने इथे कचरा अटकलाय, काय अटकलाय, ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही कशा काढणार आहात किंवा किती दिवसांनी तुम्ही करणार आहात? ह्याला काढायचं म्हणलं तर साहेब 2-4 लाख रुपये ह्यालाच लागतील। ती आणायचे कुठून? ती व्याजाने काढायची बारी, येऊन यायची बारी। शासन तर काय आम्हाला देईल का नाही काय काय वाटत नाही। 4 दिवस झाले साहेब ही नुकसान होऊन, उद्या कसं करायचं आम्हाला काय डोकंच चाला नाही, काय सुधारा नाही। या ठिकाणी कोणी आलं नाही असे आपले भाऊ सांगत होते, तर कोणी आलं होतं का इकडे? नाही, ह्या बागेत कुणीच आलं नाही सर। एक बी माणूस आला नाही आमच्यापर्यंत इथं, ह्या बागेपर्यंत इथवर। द्राक्ष बागेचं आणि सगळ्यात जास्त चिंचपूरला द्राक्ष बागेचं क्षेत्र आहे, त्याच्यावर उदरनिर्वाह बऱ्याच घराचा चालतोय। आज उद्याच्याला 50% घराचा उदरनिर्वाह बंद व्हायची वेळ आली चिंचपूरवर। ह्या बघू शकतोय कशा पद्धतीने द्राक्ष बागेचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि अर्थातच शेतकऱ्यांना हे सर्व जे काही आता बिनसलेलं आहे ते सुरळीत करण्यासाठी सर्वप्रथम 2 ते 2.5 लाख रुपयाचा खर्च येणार आहे, असं ते आपल्याला या ठिकाणी सांगतायत। आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा नव्याने शेतीही करावी लागणार आहे। लाखोंचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे, अनेक दौरे या ठिकाणी होत आहेत, पण इथपर्यंत कोणी पोचत नाही आहे। आपण जय महाराष्ट्र या ठिकाणी पोचलो आहे, जिथे सरकार असेल किंवा मग कोणाचे दौरे असतील ते देखील आलेले नाही आहे। तोपर्यंत आपण या ठिकाणापर्यंत आपण पोचण्याचा जो आहे तो प्रयत्न करत आहोत। अर्थातच भयान परिस्थिती झालेली आहे। बागाच्या वरी बाबळीचे झाड वाहून आलेत, इतके वरी पाणी होतं। बाग सकाळी 8 वाजता आम्हाला बागेत झाडाचं पान दिसलंय, नाही तर पानं बी दिसत नव्हती, सगळंच पॅक झालं। ही कुठं झाडाच्या वर 5 फूट पाणी होतं ह्या बागेच्या वरी। सकाळी हा पाऊस काय झाला, कसा झाला, मला थोडं सांगा। पाऊस अचानक रात्री आला पाऊस सर।
ढगफुटी झाल्यासारखंच झालं. एक 3 तासात होत्याचं नव्हतं करून टाकलं त्यांनी. ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठले, जेव्हा तुम्हाला पाणी आहे समजलं, तेव्हा तुम्हाला हे शेत दिसत होतं का किंवा काय दृश्य होतं? शेतच दिसत नव्हतं सर. आम्ही रातचं पळत आलो, तिथं पाणी आलंय म्हणलं की रात्री आलो त्या पुलापर्यंत. ती गावातून येता येत नव्हतं. वरती एका बारक्या ह्याच्यातून आलो इथपर्यंत. इथे येऊन बघतो तो बागच दिसाना. जेव्हा उजडलं सकाळी, उजडल्यावर 7-7:30ला पुन्हा बागाची पानं थोडी दिसायला लागली. तर त्याच्यावरही व्हायला लागलं. पुन्हा थोडं पाणी 10-11 वाजेपर्यंत 11 वाजता कसं तरी उसरलंय. अर्थातच आज 5-6 दिवस जास्त 5-6 झालेले दिवस झाले आहेत. साहेब आज. मागील 5-6 दिवसात काय काय या ठिकाणी घडलेलं आहे? तुम्ही सांगताय कोणी भेटायला तर नाही नाही आलं साहेब आलेलं. आम्हाला कोणी भेटायला तर कोणी आलेलं नाहीये. घर परिवार असतील किंवा घरातले बाकीचे स्त्रिया असतात किंवा मग मुली असतात, तसं कोणी आलेलं आहे का इथे? नेमकं तुम्ही शेतीसाठी आता काय विचार पुढचा ठेवत आहात? साहेब विचारच काय करावा हे तुम्ही बघताय. ह्याच्याबद्दल कसा विचार करायचा, काय कसं उभा करायचं, ह्यासाठी आमच्यापाशी आता काहीच राहिलेलं नाही. आम्ही आणि सलग 2 दिवस पाणी आलेलं आहे. सलग 2 दिवस पाऊस झाला. तितकाच पाऊस आणि तितकंच असा पाऊस म्हणजे असा आहे, आमचे वडील सांगतात की असा पाऊस आम्ही कधी बघितलेला नाही. इतकं पाणी नदीला कधी बघितलेलं नाही. हे पाऊस नसून हे एक म्हणजे संकट होतं. आणि ह्या संकटातून आता कसं उभं राहायचं हे आम्ही सांगू शकत नाहीत, कारण आमच्यापाशी आता काही राहिलेलं नाही. ही जे आता आहेत ह्या द्राक्षातून आम्हाला पैसे मिळणार होते, त्याच्यावर आमचं आता भविष्याचं आमचं पुढचं सगळं चालणार होतं. पण ते सगळं आमचं उद्ध्वस्त झालेलं आहे. हे नीट करायला आता जरी म्हणलं, कारण पीक कर्ज पहिल्याच आम्ही 5-5 लाख रुपयाचं पीक कर्ज काढून ह्याला खर्च केलेला आहे उभा करायला. आणि ह्याला आता आमच्या खिशात तर 1 रुपया नाही. आता ह्याच्यातून कसं सावरायचं हे आता शासनाने काय आम्हाला ह्याच्यातनं कसं वर करायचं ते बघायला पाहिजे. पहिलेच घेतलेलं आहे पीक कर्ज, त्याच्यावरनं हे सगळं उभं केलं आणि मात्र हातातोंडाशी आलेला घास हा शेतकऱ्यांचा निघून गेलेला आहे. यांची व्यथा जी आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची, ही आपण बघू शकतो या ठिकाणी. आणि अर्थातच नुकसान हे प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना वाट आहे ती फक्त मदतीची. सरकार काय मदत करेल या गोष्टीची. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, धाराशिव.